कृष्णा नदीतलं पुराचं वाहून जाणारं पाणी शेतीच्या उपयोगासाठी वळवण्याच्या उद्देशानं टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आल्यात। राज्य शासनानं या योजना तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सांगली पाटबंधारे विभागानं आता प्रत्यक्ष पाणी उपसा सुरू केला। त्यामुळे आगामी काळात दुष्काळी भागातील जलसाठा वाढण्यास आणि शेतीला मोठा आधार मिळण्यास सहाय्य होणार आहे। आमचा आढावा घेतलाय, पाहूया आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे आणि बरंचसं पाणी हे सध्या वाहून जात आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती सरकारनं सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी या सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि यानुसार या तिन्ही योजना आता सुरू झालेल्या आहेत। पुराचं खास करून कृष्णा नदीचं हे जे वाहून जाणारं पाणी आहे हे साधारणतः सांगली जिल्ह्यातील जत, कवटेमंकाळ, मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी आणि दुसरीकडे सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांना वाहून जाणारं कृष्णा नदीचं पाणी या ठिकाणी या सिंचन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि त्यामुळेच या सिंचन योजना आता या सगळ्या नद्यांची वाढलेली पाण्याची पातळी, वाहून जाणारं पाणी लक्षात घेऊन सुरू केलेल्या आहेत। या योजना सुरू करण्यासाठी जी अडचण होती ती जवळपास जी थकीत वीज बिल होतं या योजनांचं जवळपास 10 कोटीचं वीज बिल होतं। हे वीज बिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाच्या स्वनिधीतून भरावं असे आदेश दिले आणि या योजना तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील या टेंभू, ताकारी, म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे पुराचं हे जे काही वाहून जाणारं पाणी आहे हे वाहून जाणारं पाणी ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे त्या भागामध्ये हे पुराचं वाहून जाणारं पाणी त्या तालुक्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।